आवाज टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव बागमारे, जिल्हा प्रतिनिधी. आज आपण कलेक्टर ऑफिस समोर आलेलो आहोत आणि एकदरा गावाचे नागरिक या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत. आज यांचा 5वा दिवस आहे. आपण जाणून करून घेऊया यांची. आज 5वा दिवस आहे, काय म्हणताय त्याबद्दल? एकदरा ग्रामपंचायतीमध्ये एकच नाही तर कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला आणि सदरील प्रशासकीय अधिकारी हे राजकीय श्रेय गजा कदम यांचं असल्यामुळं त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. बरेच पथक पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर येतात जातात, पण आम्ही जी मागणी केली विभागीय आयुक्तालय ते अद्याप येत नाही. अधिकारी, प्रशासकीय अधिकारी वगैरे आले होते आपल्याला भेटण्यासाठी. आले आणि उडवाउडवीची उत्तरं देऊन गेली. चोराचा सोबती चोरायचा. अजिबात या ठिकाणी विभागीय आयुक्तालयीन चौकशीची मागणी धरली असता हे का देत नाही? 2.5 कोटी रुपयाचा घोळ आमचे पांधन रस्ते न करता उचलली. ग्रामपंचायत सदस्य करतात काय? रामभाऊ आम्ही सोबत येतात आणि आमच्या मरणाची वाट पाहतात. दुःख या गोष्टीचं आहे. येतात आणि आम्ही अविश्वास ठराव घेऊ म्हणून आम्हाला भेटून आपली राजकीय पोळी भाजण्याचाच प्रयत्न. पण अख्खं गाव माझ्या सोबत आहे आणि इथं कमीत कमी 3 BDO आणि 2 ग्रामसेवक निलंबित होते. अनुसयाबाई खेडकर यांच्या मुलांनी गजा कदम यांनी जो गैरप्रकार केला त्याला पाठीशी हे प्रशासन हे अधिकारी घालण्याचा प्रयत्न. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. प्रशासनाने यांची दखल घ्यावी याची अशी मागणी आहे. ओके. मी जनता माहिती अधिकार समिती संस्थापक अध्यक्ष मी हिंगोले आणि माझे सहकारी रामदास भोजने. आम्ही 2026 सुमारे 13 ते 14 दिवस झाले प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आणि 10 तारखेपासून आज आमचा 5वा दिवस आहे. आमरण उपोषण चालू आहे. तरी अद्याप ग्रामपंचायत एकदरा तालुका जिल्हा नांदेड या ग्रामपंचायतचे सरपंच अनुसया संभाजी कदम व ग्रामसेवक माधवी ऐनवार, विलास वाघमारे आणि तसेच पवन वाघमारे यांनी असून अनुसया संभाजी कदम हे फक्त नावाला सरपंच असून त्यांचा पूर्ण कारभार हे गजानन कदम त्यांचा मुलगा बघतो. हे शासनाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. तरी पण ग्रामपंचायत एकदरा यांच्यामध्ये 2,50,00,000 रुपये निधीचा अपार झालेला आहे. आम्ही वारंवार चॅनलला 10 तारखेपासून आम्ही वारंवार कळवत आहे. तरी प्रशासनानं आमच्या उपोषणाची कसली दखल घेतली नाही. तरी मी देवेंद्र साहेबांना, मुख्यमंत्री आपले देवेंद्र साहेब फडणवीस एवढे कळवतो की आमच्या ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत व जनतेच्या भरपूर विकास कामाचा टाळाचं लोणी खाण्याचा प्रयत्न सरपंचांनी, संबंधित ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये मला असं लक्षात येते याच्या मागे कुठं राजकीय यंत्रणा आहे का? तर कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं उपोषण असून आतापर्यंत अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. आणि इथले शिव मॅडम आतापर्यंत आम्हाला तर त्यांचं पत्र पण नाही, काहीच नाही. आणि यांनी सरळ आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत.
आमची एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आमच्या गावचा जे भ्रष्टाचार झाला आहे आमच्या गावकऱ्यांना आमच्या जनतेला व आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावे एवढी विनंती करतो. आणि मला एक एक पण शब्द पण फुटत नाही एवढेच बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.